आपण बाहीला सुद्धा लेस लावून घेतलेली आहे आणि संपूर्ण लेसेस लावून शोल्डर जोडून बाही लावून झालेली आहे. खोल भाग पुढे बाहीचा. आणि आता शिद्यावरच शिदी टीप द्यायची आहे. सर्व ब्लाऊज शिदा करून ठेवायचा आहे आणि त्यावर एक प्रथम टीप देऊन नंतर आपण फिटिंग शिकणार आहोत. आता हा जो ब्लाऊज रेडी झाला आहे त्याला आपण सरळ ठेवूया आणि सरळ टीप मारून घेऊया. सरळ घ्या. हे आता असं याला हे जॉईंट करू. हां असं याला असं 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 इथपर्यंत आणि सरळ खाली. खालचं बघ ना आधी. हां खालचं बघ ना आधी. बरोबर आहे का? हां ठीक आहे. थोडं कमी जास्त आहे तर हे कट करून टाकायचं उरलेला भाग. कुठला? वरचा जो उरेल तो. जास्त कमी पडतोय. एक मिनिट बघा दाखव. आता ओढ इथे दाबायचं. ओढ ना तू पहिले. हां दाबायचं तसं ओढ. आता कितपर्यंत आलंय? इथपर्यंत नाही. थोडं मागे घे. पुढं नको घेऊ ना. मागे घे ना हा पार्ट. तुझ्याकडे घे. हां थोडा नाही. एवढा नाही. थोडा कमी. ओके. आणि किती खाली बघ. किती खाली? पाव इंच. हां मग इथे थोडीशी टीप मारायची म्हणजे ते कवर होईल. चालेल. आणि तशी टीप मारून घेतल्यानंतर जोडा. आणि संपूर्ण टीप मारून एखादा पार्ट कमी होत असेल तर थोडंसं ओढा आणि टीप मारा. जे एक्स्ट्रा उरेल त्याला कापा. किंचित उरलं पाहिजे. हां 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 चालेल. आणि किंचित उरलं पाहिजे. जास्त नाही उरलं पाहिजे. आणि आमचा असा थोडासा उरलेला आहे आणि तो आम्ही कट करून घेणार आहे. पण मात्र दोघंही बाजू खालच्या ज्या आहेत त्या समांतर आल्या पाहिजे म्हणजे बरोबर. आणि उर्वरित पार्ट कट असं दोघी बाजूला करा. हे ब्लाऊज असं झालं की तुम्ही एक तर किनाऱ्याला टिप मारा नाही तर नका मारू. आपण डायरेक्टली फिटिंग करू. जेव्हा आपण व्हिडिओ घेतो तेव्हा ते पूर्ण आले पाहिजे. आडवा करू का? हो कमी आला तरी समजत होता. आडवा करू. आडवा केला तरी चालेल. तू कवर फिटिंग सांग. चालू केलं. ओके. आणि हे ब्लाऊज ठेवलंय आपण आणि याची बिलकुल टीप वगैरे काही मारून घेतली नाही. लास्ट टीप केलेली आहे. डबल टीप केलेली नाहीये. आणि 34 कमर फिटिंग आहे. ही पट्टी जी आहे ती एक्स्ट्रा अर्धा इंचची एका बाजूची सोडूनच द्यायची. हा आणि ती पट्टी सोडून तुम्ही माप मोजायला सुरुवात करायची आणि 34 शोधायचे. हा इथे आहे 34. उरलेल्या मापाला ते बाजूला घ्यायचं आणि उरलेलं माप मात्र लक्षात ठेवायचं. किती आलंय तर 6.5 इंच आले. मग आता आपण या ब्लाउजाचं काम इथे संपलंय आणि याला आपण असं ठेवू शकतो. आणि मग बाही फिटिंग पण सांगायची किती येते. बाही फिटिंग जी आहे ती 11 आहे. 11च्या निम्मे 5.5. आणि छातीचा चौथा भाग 38 आहे. आणि पहिल्या बटनापासून आपण 38चा चौथा किती 9.5. आणि तो इथे आलेला आहे. तो जिथे येईल तिथे आपल्याला ही रेषा दोघांना एकामेकाला जोडून घ्यायची आहे. त्यानंतर जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की 6.5 आलेलं होतं उरलेलं माप. त्याला असं एकदा फोल्ड करायचा आणि त्याला असं दोनदा फोल्ड करायचा. एकूण पार्ट 4. याला इथे कोपऱ्यावर ठेवायचं जिथे कोपरा संपेल आणि इथे एक खूण द्यायची आणि ही छातीची खूण आणि ही एकत्र करायची म्हणजेच आपली लास्ट फिटिंग तयार होईल. आणि याच्या बाजूला जर तुम्हाला पाहिजे तर एक टीप देऊ शकता. याच्या बाजूला तुम्हाला पाहिजे तर एक टीप देऊ शकता. नाहीतर याच पॅटर्नवर ब्लाऊज परफेक्ट बसेल. समजा एखाद्या वेळेस इथे फुगा वगैरे आला तर मग असं थोडंसं करू शकता. आता मात्र ही टीप द्यायची. काही वेळा कसं होतं छाती कमी राहिली तर मग इथे आपल्याला थोडंसं पॅकिंग द्यावी लागते. तर ती पॅकिंग खालपर्यंत नाही नेता इथल्या इथं गोल करायची असते. याच्यात करायची गरज नाही. याच्यात ही टीप आहे. फायनल टीप ही आहे. आणि तसंच तुम्ही दुसऱ्या बाजूला करा आणि फिटिंग कम्प्लीट. आणि हा सुंदर ब्लाऊज जो आहे तो तयार झालाय. फक्त पाठी पुढे लेस आमची कमी पडली. बाकी सगळं काही रेडी आहे. पाठीमागे दाखव. ओके गुड. काय नाव आहे तुझं? राधिका ताईंचा खूप सुंदर पॅटर्न. 25 पॅटर्नपैकी फर्स्ट पॅटर्न जो आहे तो रेडी झालेला आहे. खूपच सुंदर.